नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं जे नवं आरोपपत्र दाखल केलेलं आहे या संदर्भामध्ये. अर्थात हे आरोपपत्र नुसतं दाखल केलं गेलेलं नाही आहे, तर याच्यामुळे अनेक प्रश्न समोर निर्माण झालेले आहेत. त्याचं कारण या सगळ्या बॉम्बस्फोट मालिकेच्या प्रकरणात खरं तर आपण एक बघितलं आहे की याच्या अगोदर महाराष्ट्र ATSनी तपास केला होता. त्याच्यामध्ये काही लोकांना दोषी धरून अटक करण्यात आलं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा काही प्रश्न निर्माण झाले आणि आता पुन्हा एनआयएनं तो तपास हाती आल्यानंतर आता आरोपपत्र जे आहे ते निश्चित केलेलं आहे. जवळजवळ 2008च्या 2006च्या आणि 2008च्या नंतरच्या या घटनेनंतर आता 2016 उजाडलेलं आहे जेव्हा आरोपपत्र निश्चित झालं आणि इथून पुढे जे काही कारवाई आहे ती सुरू होणार आहे. पण या सगळ्यामध्ये नेमकं काय घडतंय, त्याच्यामागे काय अर्थ आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाचे जे प्रश्न आपण उपस्थित केलेत ते आपण पाहूयात. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएचं नवं आरोपपत्र विश्वासार्ह आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. नव्या तपासामुळे महाराष्ट्र ATSची भूमिका संशयास्पद ठरली का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि तपास यंत्रणेचे परस्पर विरुद्ध पुरावे हे राजकीय हस्तक्षेपाचे लक्षण आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण समजून घेणार आहोत. अर्थात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट नवीन चौमल, जे साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वकील आहेत. आपल्यासोबत निरंजन टकले आहेत, पत्रकार आहेत, ज्यांनी सातत्यानं या विषयावरती रिपोर्टिंग केलेलं आहे. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि खरं तर पहिला प्रश्न नवाब मलिक तुम्हालाच विचारायचा आहे. नवाब मलिक आपल्यासोबत या कार्यक्रमात येत आहेत थोड्याच वेळामध्ये, पण तत्पूर्वी पुन्हा पहिला प्रश्न खरं तर नवीन चौमल तुम्हाला आता विचारतो. त्याचं कारण हेच आहे की खूप वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या आणि या प्रक्रियेतनं आता अखेर आरोपपत्र जी आहेत ती निश्चित एनआयएने केलेली आहेत. या आरोपपत्रामध्ये निश्चित असं दिसतंय की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर जे आहेत त्यांना कदाचित इथून मोकळीक मिळेल, सुटका होईल, अशा प्रकारचा हा आरोपपत्राचा आत्ताचा भाग आहे. धन्यवाद मंदारजी. त्यात जसं आपण इंग्रजीत बोलतो, लेट मी डिस्पेल ऑल द एरोनियस नोशन्स, तसं ते मी जितके पण ते विवादास्पद जे काय वक्तव्य येतात त्याला मी डिस्पेल करतो. सर्वप्रथम असं आहे की शासन बदलण्याने काय बदल घडलेला आहे असं काहीच प्रकार नाही याच्यामध्ये. कारण की ज्या पद्धतीचे पुरावे येत होते आणि कुठे ना कुठे मागची जी टीम होती ATSची म्हणा, करकरेंच्या अंडरमध्ये, आणि त्यानंतर सोनिया गांधींनी फॉर्म केलं NIA, तर त्यांच्या विरुद्ध कुठे ना कुठे जे अगदी सबळ पुरावे येत होते ते काँग्रेसच्या काळात देखील येत होते, फक्त त्यांच्यावरती हा शिक्कामोर्तब झालेला आहे. सर्वप्रथम म्हणजे बॉम्बलास्टमध्ये असं थेरी मांडली गेली होती की कर्नल पुरोहित यांनी मिलिटरीकडनं पिल्फरेज केला होता RDX, आणि तो यांना ट्रान्सफर केला होता, ज्याच्याने हा बॉम्बस्फोट घडून आणला होता. तर हा जो पुरावा म्हणजे हा जो तर्क होता महाराष्ट्र ATSचा करकरेच्या अंडरमध्ये, तो त्याच वेळेस मिलिटरीने अतिशय नकारला होता आणि त्याला खोटं सिद्ध केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये म्हणजे काँग्रेसच्याच काळामध्ये स्पेशल कोर्टाने देखील आपला जजमेंट दिलं होतं स्पष्टपणे की मोकोका लागूच शकत नाही. आणि आमच्या सर्वांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वास्तवात जेव्हा 29 सप्टेंबरला ही घटना घडली होती त्यानंतर ATSने अगदी चोखपणे जे NIA सिमीचे अधिकारी आहेत, कार्यकर्ते होते ज्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली होती, त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू केली होती. आणि अचानक एक राजकीय खेळी म्हणून काँग्रेस सरकारने हिंदू टेररिझमचा अगदी नवीन कॉइन फ्रेज केला आणि त्यानं पुढे आणलं होतं आणि खोटे लोकांना गोवलं होतं. तर ते आम्ही सातत्याने बोलतो आणि पुरावा नसल्या कारणाने खोटा पुरावा तयार करण्यासाठी मोकोका लावला गेला होता. तर ते आम्ही आधीच बोलत होतो. दुर्दैवाने मुंबई उच्च न्यायालयाने ते खालच्या कोर्टाचं जजमेंट मान्य केलं नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने नंतर म्हणजे त्याच्यावरती स्वीकृती दिली होती की मोकोका लागू शकत नाही. आणि NIAला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही याचा विचार करा आणि तुम्ही वाटलंच तर विधी सल्लागारांचा सल्ला घ्या आणि कळवा. तर याच्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप काही नाहीये किंवा राजकीय सत्ता बदलल्यामुळे काही झगडलेलं नाहीये, पण तो सत्य शेवटी उजागर होणारच होतं. तर ते आज झालेलं आहे. नक्की ते आज त्याप्रमाणे आल्याचं तुम्ही म्हणताय. नवाब मलिक, तुम्हाला हे मान्य आहे का? त्यांचं म्हणणं की कुठलाही राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात नाही झालेला आहे. असं आहे की हेमंत करकरे साहेबांचा शहीद झालेले आहे, त्यांचे तपास हा चुकीचा होता. हा पहिल्या दिवसापासून LK अडवाणी साहेब त्यांच्यासोबत राजनाथ सिंगजी हे पंतप्रधानांना भेटले होते. त्यांनी सांगितलं की साध्वी आणि पुरोहित या सगळ्या मंडळीला सोडा असं त्यांची आग्रहीची मागणी होती.
त्यानंतर 26/11 सकाळी हेमंत करकरे साहेबांना NK नारायणन जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते त्यांनी बोलून घेतलं. सगळी ब्रीफिंग सकाळी त्यांनी तिकडे दिली. त्यांना कन्व्हिन्स केलं की हा तपास कसा व्यवस्थित आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते शहीद झालेले. आता ही साध्वी प्रज्ञा सिंगच्या नावाने ही मोटरसायकल होती, जी मोटरसायकलला बॉम्ब लावून ब्लास्ट करण्यात आला. त्याचे सगळे जे नंबर्स होते स्पेअर पार्टचे चेसिस नंबर सगळे त्यांनी कुठेतरी हे ग्राइंड करून संपवलं होतं. एक स्पेअर पार्टचा नंबर मिळाल्यानंतर जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती त्यांच्याकडून माहिती मिळाली की ही मोटरसायकल कुठली आहे आणि कोणी विकली. तर त्यांनी 3-4 मोटरसायकलचे नंबर दिले की या मोटरसायकल होऊ शकतंय. त्याच्यात ही साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने ही मोटरसायकल होती जे ब्लास्टसाठी वापरण्यात आली. पहिली अटक साध्वी प्रज्ञा सिंगची त्या काळात झाली करकरे साहेबांच्या या नेतृत्वाखाली. नंतर हळूहळू सगळे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून हे सगळे माहिती गोळा होऊ लागले. आता जी लोक त्या काळामध्ये यांच्या सोबत उभं राहिले, नाशिक कोर्टामध्ये यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते, त्या दिवसापासून यांच्या पाठीशी होते. आता सत्ता आल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना सोडण्याशिवाय यांच्याकडे दुसरा कार्यक्रम काय आहे? आता या प्रकारे जर एखादा सरकार बदलल्यानंतर NIAचा दुरुपयोग होत असेल, रोहिणी सायलीन यांच्यावर दबाव निर्माण करण्यात येत असेल, मालेगाव केसची फाईल कागदपत्र हे कोर्टातून गायब होत असतील, सगळे जे हे विटनेस आहे ते होस्टाईल होत असतील, ते आता ह्या सत्तेचा दुरुपयोग करून आता यांना सोडताय. उद्या कर्नल पुरोहितला पण ओकोका हटवल्यानंतर त्यांचे जे कन्फेशन आहे, इतर लोकांचे कन्फेशन आहे, ते मान्य होणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या मंडळीला सोडण्याचं काम भविष्य काळामध्ये राजनाथ सिंग यांच्या आदेशानुसार आता होणारच आहे. सत्तेचा दुरुपयोग आहे. सत्ता आल्यानंतर या प्रकारे त्यांच्या विचारसरणीला त्यांना पूरक असणारे त्यांच्यासाठी काम करणारी मंडळीला सोडण्याचा हा शासकीय कार्यक्रम आहे. कोर्टासमोर हे जे ॲडिशनल चार्जशीट फाईल करण्यात आलेला आहे म्हणजे या राजनाथ सिंगजींनी डिझाईन केलेला कार्यक्रम एक्झिक्यूट करताय. अच्छा, तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरती आपण खरं केशव उपाध्यायांकडे येऊ, पण तत्पूर्वी पुन्हा ॲडव्होकेट चौमल काय म्हणतात ते आपण बघूया. अनेक खोटे वक्तव्य करण्यात येत आहेत. सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं NIAला की तुम्ही पूर्ण विचार करा, कारण की त्यांनी शंका व्यक्त केली होती की मोकोका लागू शकत नाही, म्हणून याचा राजकीय खेळ कुठे नाही आहे. दुसरी गोष्ट, कोणतेही पेपर्स मिसिंग झालेले नाही आहे. मागे जेव्हा केस ट्रान्सफर गेली होती नाशिक कोर्टामध्ये तर त्याचे पेपर्स नाशिक कोर्टात सापडलेले आहेत वगैरे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की वास्तवात रोहिणी सायलेंवरती देखील कारवाई म्हणजे चौकशी झाली पाहिजे, कारण की हे स्पष्ट दिसून येत होतं की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने उघडपणे म्हटलं होतं की मोकोका लागू शकत नाही आणि तुम्ही पुनर्विचार करा, आणि उघड झालं होतं की काँग्रेस कुठे कुठे सापडली जाणार आहे त्यांच्या दुष्कृत्यांमध्ये, म्हणून त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी हे एक वक्तव्य आलेलं दिसतंय. म्हणून रोहिणी सायलेंच्या कृत्यावरती आणि त्यांच्या वक्तृत्वावरती देखील एक चौकशी झाली पाहिजे. नवाब मलिक काय म्हणाले याच्यावरती? नाही, असं आहे, चौकशी करा. मला एक सांगा, हेमंत करकरे शहीद झाले, तुमचं म्हणणं हेमंत करकरे साहेब हे सगळं चुकीचा तपास करत होते? होय. हेमंत करकरे साहेब रॉ मध्ये होते. रॉ मध्ये त्यांनी जीव धोक्यात टाकून कुठे कुठे ते ड्युटीवर गेले याचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल, माहिती घ्या. ते हयाती असताना तुमची सारखी मंडळी त्यांच्या कुटुंबाला काय काय बोलत होती, काय काय करत होती. या दिवशी शहीद झाल्यानंतर तुमचेच लोक जाऊन तिकडे पुष्पहार घेऊन उभे होते. आता एका शहीदाचा अपमान करणं याच्यापेक्षा कुठलंही वाईट काम होऊ शकत नाही. करकरे साहेबांचा हे जे शहादत आहे, जे मार्टियर ते झाले, त्यांच्या शहीद हेमंत करकरे साहेबांचा अपमान राजनाथ सिंग पासून चौबल साहेब तुम्ही स्वतः करताय. आपण शहीदांचा अपमान नका करा. एक तुमचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती येऊया. केशव उपाध्याय, पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात काय? मंदार, मी ही चर्चा ऐकत होतो मगापासून. आदरणीय नवाब मलिक भाई काय काय सांगत होते, मला खरंच थोडंसं हसू येत होतं. मला एका प्रश्नाचं खरंच उत्तर मला त्यांनीच द्यावं, मला माझी इच्छा आहे, त्यांना विनंती आहे त्यांना. एकतर ते RR पाटील यांना अकार्यक्षम आहेत का असं त्यांचं म्हणणं आहे का, पहिला मुद्दा माझा. जर RR पाटील अकार्यक्षम नसतील तर दुसरा त्याचा अर्थ म्हणजे या खटल्यामध्ये जाणीवपूर्वक खोट्या पद्धतीने गुंतवण्यात आलं, हा त्याचा दुसरा अर्थ.
आता हा खटला झाला कधी, आपण टप्प्याटप्प्याने विचार करू बघा, अगदी सगळ्या मुद्देसूद विचार करू. 2008 मध्ये अटक झाली. आता 2008 मध्ये सरकार कोणाचं महाराष्ट्रामध्ये? एटीएस काँग्रेस राष्ट्रवादीचं. नवाबभाई तर बसलेत, अत्यंत कार्यक्षम नवाबभाई, बरोबर ना, आर पाटील गृहमंत्री होते असं नवाबभाई सांगतील लगेच हो म्हणून. आणि मग लगेच तरी सुद्धा त्यानंतर केंद्र सरकार कुठलं? काँग्रेसचं सरकार, दोन्हीकडे काँग्रेस सरकार. 2008-2011 साली हे प्रकरण एनआयए कडे गेलं. आता तिथे पण केंद्रात काँग्रेस सरकार. म्हणजे 2008 ते 2014 6 वर्ष, मंदार 6 वर्ष ही काही 6 दिवसाएवढा लहान कालावधी नाही. पण या 6 वर्षामध्ये या खटल्यामध्ये काहीही प्रगती करता आली नाही. याचा अर्थ एकतर या करकरेंवरती आज काँग्रेस राष्ट्रवादीने उत्तर दिली पाहिजेत की करकरेंवरती दबाव कुणी आणला होता का, त्यांच्यावरती प्रेशर करून दुसऱ्या चुकीच्या पद्धतीने तपास करण्याचा प्रयत्न केला गेला का. नाही तर तुम्ही खोट्या पद्धतीने आणलं असं कबूल करावं लागेल त्याच्या अर्थी, की अकार्यक्षम होतं म्हणून अशा पद्धतीने झालं. एक काहीतरी कबूल आपल्या भूमी घ्यायला लागेल ना, नाहीतर मग कारण हे सगळं दिसतंय. दुसरा प्रश्न, आता काय एनआयने स्वतःहून सोडलंय का? खरं म्हणजे 2015 साली सुप्रीम कोर्टात आता चोमल बसलेत, ते सांगतील की या प्रकरणात लागू मोका कायदा असतो कशासाठी? संघटित गुन्हेगारीसाठी असतो. तो इथे काय संघटित म्हणजे इथे काय होतं? हे अनेक चुकीच्या पद्धती त्यामध्ये होत्या, त्यात पुरावे सादर करता आले नाहीत आणि त्यामुळे गेल्या 6 वर्षात काही प्रगती त्यात करता आली नाही. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनी, म्हणजे मला अत्यंत आदर आहे हेमंत करकरेंबद्दल, पण त्यांच्यावरती दबाव आणून कशा पद्धतीने केलं गेलं याचं उत्तर द्या. नंबर 1. नंबर 2, चुकीच्या पद्धतीने तपास करण्याचा खोटा. 1 मिनिट मंदार, दुसरा मुद्दा पूर्ण करतो. आपल्याला हे नुकतंच सिद्ध झालंय, इशरत जहान प्रकरणामध्ये ऍफिडेव्हिट गृहमंत्र्यांनी बदललं, स्वतः बदललं. त्यामुळे खोट्या पद्धतीने प्रचार, तपास, राजकीय हेतूनी तपास हे सगळं केलं गेलं आणि या देशामध्ये हिंदू आतंकवाद नावाचा काहीतरी खोटा बवाल उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस राष्ट्रवादीने 2009च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे केलं आणि ते आज खरोखर हळूहळू एक बाहेर येत आहे. ते आज खऱ्या अर्थाने कोर्टामध्ये असं एनआयने सांगितलं. त्यामुळे त्या सगळ्याची उत्तरं काँग्रेस राष्ट्रवादीला द्यावे लागतील. त्यापासून मुक्त नाही होताना की हिंदूंना बदनाम करण्याचं, हिंदू दहशतवादी आपण बघूया तुमची जी दोन केशव उपाध्ये तुमच्या जे 2 महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची उत्तरं आपण. नाही मंदारजी केशव मला प्रश्न विचारताय. आर पाटील कार्यक्षम होते आणि आर पाटील हे तपास करत नव्हते, तपास करकरे साहेब करत होते आणि त्यांनी या सगळा इन्व्हेस्टिगेशनचा थडा लावला होता. जरा ऐक ना हो केशव, जरा ऐक ना बाबा, जरा गप राहा, मला बोलू दे. त्यांनी हे छडा लावला होता. एक तुम्ही सांगताय की एनआयए कडे हा केस का देण्यात आली? करकरे साहेबांनी मालेगाव बुलंब्लास्टच्या हे इन्व्हेस्टिगेशन केला. पण जेव्हा मक्का मस्जिद, अजमेर बम ब्लास्ट, नांदेडच्या पूर्ण हे सगळे हे श्रृंखला समझौता हे सगळे येऊ लागले, तेव्हा एनआयए कडे हे सगळे केसेस देण्यात आले. आणि त्या काळामध्ये हे करकरे साहेबांवर अविश्वास नाही. हे तुम्ही जे सांगताय हिंदू आतंकवाद आम्ही कधी बोलत नाही. हे RSS नी निर्माण केलेले आतंकवादी यांना पर्दाफाश करण्याचा हा कार्यक्रम होता. तुम्ही हिंदूंचे ठेकेदार आहात का? हेमंत करकरे हे हिंदू नाही काय? तुमच्यापेक्षा मोठे हिंदू होते. त्यांच्या घरात काय हिंदू देवी देवताची पूजा होत नाही? आमचे नेते काय हिंदू धर्म मानत नाही? तुमचा हिंदूवाद हा मनुवाद आहे. या देशामध्ये मनुवादी आपण हिंदूवादाच्या कार्यक्रम असेल, तुम्ही हिंदू बोलून कुठेतरी लोकांची दिशाभूल करू नका. हे करकरे साहेबांनी हे लावलेला छडा, त्यांच्यावर अविश्वास कोणी निर्माण करत नाही. करकरे साहेबांचा अपमान करण्याचं काम त्या काळामध्ये तुमची मंडळी करत होती. ते हयाती असताना नंतर नाशिकमध्ये तुम्ही पुष्पांजली करत होते, पुष्पवर्षा त्यांच्यावर. तुमचे गृहमंत्री त्या काळामध्ये जाऊन मनमोहन सिंग यांच्या कार्यालयात बसले होते, तेव्हा पण आरोप लावत होते. नंतर यांनी खुलासा जाऊन केला आणि हा सगळा काम करत असताना तुम्ही करकरे साहेबांचा अपमान करताय, याच्यातून दिसून येते ना. ठीक आहे एक सेकंद आपण अधिक खुली चर्चा करूया. नवाबभाई करून हे जास्त दिवस चालणार नाही हे काम तुमचं. नवाबभाई तुमच्या दोघांकडनं आपण उत्तरं घेऊया. तत्पूर्वी एक मिनिट केशव उपाध्ये, तत्पूर्वी आपल्याला
निरंजन टाकले, दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोप आपण बघितलेले आहेत. सातत्यानं ज्या वेळेला अशी परिस्थिती येते, ही अशी अनाकलनीय परिस्थिती आहे म्हणायला लागेल की एका तपास यंत्रणेनं एकानं दोषी ठरवलं, दुसरी तपास यंत्रणा त्यांना दोषी जवळजवळ निर्दोष ठरवण्याच्या पद्धतीनं आरोपपत्र जे आहे ते निश्चित करते. ही परिस्थिती बघितल्यानंतर आत्ता नेमकी जी यातला जो टप्पा आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्या टप्प्याकडे नेमकं कसं बघताय, काय पद्धतीनं या टप्प्याकडे आता बघायला हवं आपण? मुळामध्ये मंदार, म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी सांगत असताना या संपूर्ण प्रकरणामध्ये 29 सप्टेंबरला हा बॉम्ब ब्लास्ट झाला. 29 सप्टेंबर 2008ला बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 2008ला पोलीस जे टेलिफोन कॉन्व्हर्सेशन्स रेकॉर्ड करत होते, ते कॉन्व्हर्सेशन्स रेकॉर्ड करत असताना एक कॉल असा रेकॉर्ड झाला ज्याच्यामध्ये फोनवरची असलेली बाई ही दुसऱ्या कॉल करणाऱ्याला असं म्हणते कि मेरी मोटरसाइकिल इस्तेमाल मत करो, ऐसा मैंने कहा था, फिर भी तुमने इस्तेमाल की, और अगर इस्तेमाल की तो सिर्फ 6 क्यों मरे. आणि अशा प्रकारचं साधारण 414 मिनिटांचं संभाषण हे ATSने रेकॉर्ड केलं होतं. दयानंद पांडेंच्या लॅपटॉपवरती दयानंद पांडेंनी स्वतः त्यांच्या अभिनव भारतच्या झालेल्या गुप्त बैठकांचे 34 व्हिडिओ रेकॉर्ड केलेले होते. त्या व्हिडिओच्या ट्रान्सक्रिप्ट, त्या संभाषणांच्या ट्रान्सक्रिप्ट अशी 414 मिनिटाची ट्रान्सक्रिप्ट होती. आणि त्याच्यावरती आम्ही यापूर्वी ही अशी स्टोरी पण केलेली होती की फक्त 6 जण याच्यामध्ये का मारले गेले. तर हा 34 व्हिडिओचा फार इन्क्रिमिनेटिंग एव्हिडन्स हा ATS कडे होता. दुसरी साधी गोष्ट मला अशी म्हणायची होती की समजा माझं वाहन मी एखाद्याला वापरायला दिलं आणि त्यांनी काहीतरी अपघात केला, तर त्यांनी अपघात जरी केलेला असला तरी वाहनाचा मालक म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल केला जातो. त्या याचा या परिस्थितीमध्ये LML विक्टर या मोटरसायकलची मालकीण असलेल्या प्रज्ञा सिंगच्या विरोधामध्ये आरोप पुरावे नाहीत असं आज NIA म्हणूच कसं शकते? कारण की बॉम्बस्फोटामध्ये वापरलेली मोटरसायकल ही तिच्या नावावर नोंदवलेली होती. 11 ऑक्टोबरला सुरत मधून तिला त्याच्या या सगळ्या कॉन्व्हर्सेशन टॅप करत असताना शेवटी ज्या वेळेला लक्षात आलं की ही पूर्णपणे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्यावेळेला प्रज्ञा सिंगला याच्यात अटक करण्यात आली. 24 ऑक्टोबरला नाशिकच्या कोर्टामध्ये तिला सर्वात पहिल्यांदा हजर करण्यात आलं. या व्हिडिओ आणि टेलिफोन कॉन्व्हर्सेशन्स बद्दल प्रॉसिक्युटिंग वकिलांनी दरवेळेला कोर्टामध्ये सांगितलं की अशा प्रकारची संभाषणं आहेत. पुरोहित सुद्धा म्हणाले होते की सिंग हॅज संग, द कॅट इज आउट ऑफ द बास्केट. आणि या सगळ्याचा उल्लेख कोर्टामध्ये झालेला होता. यापैकी एकाही व्हिडिओ एव्हिडन्स बद्दल, एकाही टॅप कॉन्व्हर्सेशन बद्दल एकदाही आजपर्यंत डिफेन्स लॉयर्सनी कधीही कोर्टामध्ये कुठल्याच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा दरवेळेला बेल मागत असताना आमचा मोका हटवावा आणि आम्हाला बेल मिळावा, आणि सुप्रीम कोर्ट बेल नाकारत होती आणि मोका हटवत नव्हती. याचा क्लिअर कट अर्थ की या 34 व्हिडिओमध्ये हे सर्वजण एका बैठकीमध्ये बसलेले आहेत. इस्रायलमध्ये किंवा नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करायचं, गव्हर्नमेंट इन एक्झाईल निर्माण करायचं, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टेरर आउटफिट क्रिएट करायचं, कशा प्रकारे स्फोटकं ही ठिकठिकाणी पोहोचवायची, असा सर्व व्हिडिओ एव्हिडन्स असताना ही संघटित गुन्हेगारी नाही असं म्हणायचं. पुरोहित या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये शिरकाव करून आर्मीसाठी माहिती काढत होते असं सांगत असताना हे सर्व सदस्य अभिनव भारत या एकाच संघटनेचे सदस्य आहेत. आणि अभिनव भारत ही एक संघटना प्रसाद पुरोहित यांनी त्यांच्या घराच्या पत्त्यावरती संस्थापक म्हणून नोंदवलेली आहे. मग यांनी शिरकाव कुठे केला होता? स्वतःच्याच संस्थेमध्ये, स्वतःच्याच संस्थांच्या बैठका, स्वतःच्याच संस्थांच्या अकाउंटमधून अजय राहीरकरच्या मदतीने काढलेले पैसे, पोहोचवलेले पैसे, हा संपूर्ण व्यवहार याच्यामध्ये होता. आणि अगदी 2014 सालपर्यंत NIA दरवेळेला नवनवीन फरार आरोपींचे फोटो आणि त्यासाठीची बक्षिसं आजही NIAच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसतात, जाहीर करत होती की या फरार आरोपींसाठी इतकं रिवॉर्ड आम्ही जाहीर करतो. 14 नंतर अचानक त्यांचे कबुली जबाब गायब व्हायला लागतात. रोहिणी सॅली यांनी कोर्टामध्ये सांगितलं, नवीन चोमल आता म्हटले की चौकशी व्हायला पाहिजे, 100% चौकशी व्हायला पाहिजे, की हे जबाब गायब कसे काय झाले? कारण NIAच्या शरद कुमारांनी हे ऍडमिट केलेलं आहे की हो, हे सापडत नाहीये हे सर्व जबाब. त्यामुळे आज याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे हे उघड दिसतंय. ते विशेष वेगळं म्हणण्याची काय आवश्यकता नाहीये. नक्की याच्यामध्ये काही वेगळं म्हणण्याची आवश्यकता नाही, हे स्पष्ट आपल्याला दिसतंय. त्याचं कारण आधीचं असेल, नंतरचं असेल, कुठे ना कुठे काहीतरी राजकीय हस्तक्षेप या तपास यंत्रणेमध्ये होताना दिसतोय. त्याची
सगळी आपण पुढची चर्चा करूया, पण तत्पूर्वी नवीन चौमल, हे जे आता मुद्दे आता समोर आलेले आहेत जे निरंजन टाकले यांनी आणलेले आहेत, खास करून या सगळ्या एव्हिडन्सेसच्या संदर्भात, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे बघा, त्याच्यामध्ये मला खुलासा करायचा आहे की निरंजनजी खूप मोठे पत्रकार आहेत, पण काय काय लिगल ॲस्पेक्ट्सबद्दल मला आपल्यासमोर खुलासा करायचा आहे की मीच होतो आर्ग्युमेंटला 3 नोव्हेंबर 2008ला नाशिकच्या चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये, जेव्हा सर्वप्रथम सरकारी वकील श्री अजय मिसाल यांनी ही गोष्ट मांडली होती की आमच्याकडे टॅप रेकॉर्ड वगैरे आहे, तर मीच कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं की टॅप रेकॉर्डिंग कसं काय होऊ शकतं. पहिली गोष्ट त्यांच्याकडे, कारण की त्यांनी काय मोकोका लावलेला नव्हता आणि त्यांना कोणतीही परवानगी नव्हती कोणाचा फोन टॅप करायची, पहिली गोष्ट. आणि त्यांना काय स्वप्न पडलेलं नव्हतं त्यावेळेस, ज्यावेळेस साध्वीजीने अटक देखील केली नव्हती किंवा त्यांच्यावरती संशय नव्हता, त्यावेळेस एटीएसचा पूर्ण एकंदरीत तपास चालू होता सिमीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध. तर हे सगळं खोटा पुरावा आहे. तर मग त्यानंतर एटीएसने त्या करकरच्या अंडरमध्ये खोटा पुरावा तयार केला की आमच्याकडे टेप काही रेकॉर्डिंग नाही, तसं जसं निरंजनजी बोलले की माझी गाडी का वापरली गेली किंवा 6 जण का मेले, पण त्यांनी मग खोटा पुरावा तयार केला बैरागीच्या माध्यमातून की बैरागी त्यांच्या शेजारी बसला होता साध्वीजींच्या आणि ते दोन्ही संभाषण ऐकत होता. म्हणजे जे साध्वीजी बोलतायत आणि तिकडचा व्यक्ती साध्वीजीच्या कानामध्ये मोबाईलमध्ये काय बोलतात तो देखील बैरागीला ऐकू येत होता. अशा प्रकारचा हास्यास्पद आणि फॅन्टॅस्टिक तो जबाब तयार केला होता बैरागीचा. आणि नंतर बैरागीने स्पष्ट खुलासा केलेला आहे की असं काही घडलेलं नाही आणि शक्य देखील नाहीये आणि मला जोर जबरदस्ती करून अत्याचार करून तो लिहून घेतला होता जबाब, पहिली गोष्ट. आणि मोकोका जो लावला गेला होता अंदाजे 14 नोव्हेंबरच्या आसपास प्रक्रिया सुरू झाली होती मोकोका लावण्याची, तर त्याच्या अगोदर टॅप करण्याचा तो काय पुरावा होऊ शकत नाही निर्माण वगैरे असा. तर हा मी खुलासा करू इच्छितो. ठीक आहे निरंजन, याच्यावरती तुम्हाला थोडक्यात काय म्हणायचं का? मुळात असं आहे, ज्या वेळेला ब्लास्ट झाल्यानंतर त्या संपूर्ण परिसरामधले सर्वच टेलिफोन कॉन्व्हर्सेशन्स हे तपासासाठी मदत म्हणून एटीएसने रेकॉर्ड करायला सुरुवात केली. हे तपास रेकॉर्ड करत असताना अनेक इतर कॉलचा सुद्धा नंतर ट्रेस केला गेला होता. आता चोमल जे म्हणतात बैरागींचं, तर बैरागींचं स्टेटमेंट हे कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स म्हणून होतं त्या टॅप्ड कॉन्व्हर्सेशनसाठी. मुळात कॉन्व्हर्सेशन हे टॅप्ड आहेच आहे आणि त्या कॉन्व्हर्सेशनच्या ट्रान्सक्रिप्ट सुद्धा आहेत. त्या ट्रान्सक्रिप्ट, व्हिडिओच्या ट्रान्सक्रिप्ट, 414 मिनिटाच्या ट्रान्सक्रिप्ट हवं तर मी चोमल यांना द्यायला तयार आहे, कारण त्या माझ्याकडे सुद्धा आहेत आणि अशा इतर सुद्धा अनेक काही पत्रकारांकडे आहेत. त्यामुळे हे फार काही असं चालणार नाहीये. याला सुद्धा आजच्या या NIAच्या म्हणण्याला सुद्धा अनेक संस्थांच्या वतीनं इंटरव्हिनर म्हणून चॅलेंज केलं जाईल, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हे आज झालं म्हणजे हे संपून गेलं आणि आता हे सुटणार इतकं सोपं होऊ शकणार नाहीये, कारण खरोखर इन्क्रिमिनेटिंग एव्हिडन्स याच्यामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही म्हणताय हे अशा प्रकारचे पुरावे आहेत, हे पुरावे आहेत किंवा नाही, ते परिस्थितीजन्य आहेत किंवा नाहीत, ग्राह्य पुरावे आहेत की नाहीत, हे कदाचित न्यायालय ठरवेल, कारण न्यायालयाची ती भूमिका आहे, न्यायालयाची ते काम आहे. पण नक्कीच या सगळ्या परिस्थितीमध्ये जो गोंधळ निर्माण केला गेलेला आहे त्या गोंधळाला नेमकं कोण जबाबदार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी पुन्हा केशव उपाध्याय हाच मुद्दा येतोय की जेव्हा अशा पद्धतीनं एखादं सरकार बदललं की पुन्हा ही संपूर्ण केसची एक प्रकारची बाजू बदलते आणि जो आरोप आता नवाब मलिकांनी केला की राजनाथ सिंगांच्या सांगण्यावरनं आता ही परिस्थिती निर्माण झाली आणि NIA त्या पद्धतीनं वागते, तुम्ही संमत आहात का याला? मी इथे किती कॉन्ट्रडिक्शन आहे दोघांच्या सांगण्यात बघ, म्हणजे काहीतरी खरंच आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे हिंदुत्व कट्टरद्वेषी पत्रकार इथे बसलेत तरी ठीक आहे, त्यांचं ते पत्रकार आता त्यांनी मांडली भूमिका मांडली त्यांनी आता की काय म्हणाले, इतक्या मोठ्या एव्हिडन्स आहेत आणि काय कॅसेट आहेत, काय रेकॉर्ड आहेत, काहीतरी अमुक आहेत तमुक आहे, असं आता बरंच काय सांगितलं आणि इतका भरपूर काय पुरावा आहे असंही ते आता म्हणाले. म्हणजे यातच RR पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं अपयश आहे. इतका प्रचंड पुरावा जर उपलब्ध असेल तरी 6 वर्षात काहीही झालं नाही. नवाब भाई यालाच तर अपयश म्हणतात. तेच तर सांगतोय मी, एक तर अपयश मान्य करावं लागेल किंवा खोट्या उपाध्याय यांना काहीही माहिती नाहीये इतकं याच्यातून लक्षात येत आहे. कारण की या सर्व आरोपींनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्ररित्या कोर्टामध्ये अर्ज दाखल केले होते की आम्हाला जामीन मिळावा, आम्हाला हे मिळावं, आणि असं करून जवळजवळ 3.5 वर्ष ही संपूर्ण प्रोसेस रेंगाळली. हे आज NIAने सुद्धा कबूल केलेलं आहे की ही प्रोसेस का रेंगाळली इतके दिवस. टकलेजी तुमच्या इतकं तुमचा सगळा अभ्यास प्रचंड माहिती आहे मला, त्या तुमच्या इतका अभ्यासू नसतील बाकी कोणी सगळे.
सगळा अभ्यासाचा हिंदुत्व विरोधकांनाच अभ्यासाचा आग्रह असतो, तो माहिती आहे, 8 तास असतो, माहिती आहे मला. त्यामुळे तो काही मुद्दा नाही. मुद्दा इतकाच आहे या ठिकाणी या सगळ्या विषयामध्ये का त्यामध्ये कार्यक्षम, म्हणजे मला लगेच तुम्ही आलात नवबाईंच्या मत्तीवर धावून, तेही मला लक्षात आलं, पण ठीक आहे, तो मुद्दा नाही. मुळात या विषयामध्ये 6 वर्षात का नाही झालं? बरं, सुप्रीम कोर्टाने का सांगितलं मग की याच्यात दिसत नाही म्हणून? आता सुप्रीम कोर्ट पण वेड आहे. त्याला काही कळत नाही, तुमचं म्हणणं काय या प्रकरणामध्ये? केशव उपाध्याय आपण केशव उपाध्याय आपण या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊया. मंदार माझा पूर्ण होऊ द्या. मंदार अजून कोर्ट काही म्हणलं नाही, आत्ताची NIA काही तसं म्हणते. दिवसापूर्वी म्हणजे आपण कशा पद्धती याच NIA याच अहो सुप्रीम कोर्टाचं पुन्हा त्यात आता तुम्हाला इतकी माहिती आहे सुप्रीम कोर्टाचा गेल्या वर्षीचा तारीख हवी तर सांगतो तुम्हाला, ती काय त्यांचं ऑब्झर्वेशन आहे ते. आता सांगा ते ना. मीच सांगू तुमच्या इतका अभ्यास सांगा, तारीख सांगा. फारच झालं. बरं, ठीक बरं, आहे. सुप्रीम तुमचा कोर्ट काय मुद्दा- म्हटलं ते मला सांगा. गेल्या सांगा, काही सुप्रीम दिवसामध्ये- गेल्या काही दिवसापूर्वी NIA नाही तेही सांग, एक मिनिट माझा पूर्ण करतो, तोही मुद्दा पूर्ण करतो आणि त्याही मुद्दा येतो. गेल्या काही दिवसापूर्वी 15-8 दिवसापूर्वी NIAनेच त्या म्हणजे मुस्लिमांच्या ज्यावेळी विषयाला मालेगाव खटल्यात 8 तरुणांबद्दल त्यावेळी पण विरोध नाही केला, त्यावेळी पण ती भूमिका ठरली. त्यावेळी मात्र स्वागत झालं, पोलिसांनी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आली. त्यावेळी सरकारबद्दल काही कुणी बोललं नाही. मात्र आज NIAने ही भूमिका घेतली की मात्र लगेच गुन्हेगारांना सोडून देण्यात येते. कशा पद्धतीने करताय ते मगाशी चोमाला तेच सांगितलं ना, ज्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं या प्रकरणामध्ये लागू शकत नाही, तुम्ही पुन्हा विचार करा. मोका हे सांगितलं की नाही तुम्ही सांगा. हे सांगितलं की नाही? निरंजन टाकलं, तुम्हाला हे मान्य की नाही? सुप्रीम कोर्टाने मोका यांना लागू शकत नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते बोलले किंवा नाही? तशा पद्धतीची निरीक्षणं त्यांनी नोंदवलीत किंवा नाही? निरंजन टाकले NIAने आता लेटेस्ट प्रसाद पुरोहितांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि मोका हटवावा अशी मागणी केली होती आणि ती नाकारताना NIAने असं स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमच्यावरचा मोकाचा आरोप फ्रेमिंग हे फेटाळू शकत नाही, तुम्हाला जामीन सुद्धा देता येणार नाही. आज इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी म्हणून NIAने असं म्हटलंय की यांना मोका लागू शकत नाही. कोर्टाने मोका लागू शकत नाही असं अजूनपर्यंत भाष्य केलेलं नाही, कारण आतापर्यंत मोका असा चॅलेंज झाला नाही. बोला पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असं म्हणते की मोका लागू शकत तुम्ही सांगा पटकन, असं बोलले किंवा नाही? कोर्ट असं बोलले किंवा नाही? हो, एवढं स्पष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेच बोललेलं आहे. कुठे म्हणजे धादांत खोटेपणा बोलू नये कुठे. पहिली गोष्ट अशी आहे की मी सांगतो मोका केव्हा लागतो. नाही, मग जामीन दिला नाही, असेल. म्हणजे नाही, केव्हा लागतं हे आपण बघूया. हा, एक मिनिट नाही, सोमन, हा, हा. सुप्रीम कोर्टाने हे मोका सांगितलं लागू की हो, एवढं सुप्रीम होत कोर्टाचे नाही. ऑब्झर्वेशन आहे सुप्रीम कोर्टाचे की त्यांनी प्रश्न उद्भवला की मोकोका कसा लागू शकतो या केसमध्ये, आणि NIAला निर्देश दिलाय की तुम्ही परत विचार करा आणि ठरवा तुम्ही. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने NIAने ठरवलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया चर्चेमध्ये. आणि खरंच अशा प्रकारची निरीक्षणं सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं दिलेत किंवा नाहीत हे सुद्धा आपण त्याची खातरजमा करूया. आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा नवाब मलिक यांना सुद्धा आपल्याला आल्यावरती एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणाच्या नंतर ATSची भूमिका संशयास्पद आहे का? या प्रश्नाचं उत्तर नवाब मलिक देतील एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातलं जे नवं आरोपपत्र आहे NIAने दाखल केलेलं त्या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा करतोय. आणि काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. चिन्मय थिटे म्हणतात, यावरून हेच सिद्ध होतं की NIA असो वा CID सर्व संस्था सत्ताधारी लोकांच्या हातचं बाहुलं आहेत. संदीप पाटील म्हणतात, काँग्रेसनं राजकीय फायद्यासाठी या केसचा वापर केला, भगवा दहशतवाद म्हणून बोंब ठोकली, खरं लपवून खोटं पुढे केलं. श्याम ठाणेदार म्हणतायत, सरकार बदलल्यावरती आधी आरोपी असलेले अचानक निर्दोष कसे ठरतात हे न सुटणारं कोडं आहे. आणि विजयकुमार गायकवाड म्हणतात, भाजप नेहमी दहशतवाद्यांना सोडतं, गेल्यावेळी तर एकाला काबूलला नेऊन सोडलंय. माणिकलाल परदेशी म्हणतात, आरोपपत्राचं काम परिस्थितीजन्य चाललंय असंच म्हणायचं. आता एकूण बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांमध्ये एक दिसत आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी गोंधळ आहे हे निश्चित आहे. हा गोंधळ नेमका कुठे आहे? नवाबभाई, काय तुमचं उत्तर आहे? नाही, आता केशव उपाध्याय बोलत असताना त्यांनी कोर्टाने काय सांगितलं, चोमल साहेब बोलताना कोर्टाचा आधार घेताय. मोदी सरकार आल्यानंतर ज्युडिशरीला इन्फ्लुएन्स करण्याचं हे काम सुरू झालं की नाही? म्हणजे आता ज्युडिशरी इन्फ्लुएन्स होते असं तुम्हाला म्हणायचं? ऐका ना, ऐका. बोलतो पुराव्याशी बोलतो. हो, कारण तपास उत्तराखंडमध्ये इथपर्यंत माहिती होतं. नाही, ज्युडिशरीचा बोलतो ना, माहिती देतो. जरा एक मिनिट ऐका ना तुम्ही. असं आहे की 17 एप्रिल रोजी भोपाळमध्ये अजित डोवाल साहेबांनी सुप्रीम कोर्टचे सर्व जजेसला बोलवून
ब्रीफिंग दिली की नाही याच्या उत्तर मला उपाध्याकडून अपेक्षित आहे. या देशामध्ये कधी असा सुप्रीम कोर्टच्या जजेसला ब्रीफिंग करण्याचं कुठलंही काम झालेलं नाही. म्हणजे कुठेतरी सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस सर्व जजेस भोपाळला त्यांना बोलावण्यात येते आणि अजित डोभाल त्यांना ब्रीफिंग देते. म्हणजे या देशातील ज्युडिशरी हे कुठेतरी आता चीफ जस्टिस का रडताय मोदी साहेबांच्या समोर, म्हणजे त्यांच्यावर पण दबाव आणण्याचं काम भाजपद्वारे सुरू झालेलं आहे. 17 एप्रिल भोपाळमध्ये अजित डोभाल यांनी सर्व जजेसला बोलावला, तिथे ब्रीफिंग दिली. हे पुराव्याने सांगतो आणि जबाबदारीने सांगतोय. हे कदाचित झाली की नाही निरंजन बैठक टाकले पण याचा support करणार नाही तुम्हाला खुलासा आता. या उपाध्यायांनी सांगितलं पाहिजे. नाही कोर्ट सपोर्ट करणं हा मुद्दा नाही. ही वस्तुस्थिती ज्यांनी ज्या पद्धतीने आता सांगितलेलं आहे, खास करून केशव उपाध्याय, अशा पद्धतीने आता खरं तर आपण वेगळा डिबेट करावा लागेल, कारण ज्युडिशरीच्या संदर्भात एवढा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे. नाही भोपाळमध्ये मी जबाबदारीने नाही, मी तेच विचारतोय केशव जर उपाध्याय. असं खोटं असेल तर सुप्रीम कोर्ट केशव तो मोठं उपाध्याय माझ्यावर अत्यंत defamation गंभीर आरोप case तुमच्यावरती घेऊन लावलेला आहे. मला तुरुंगात टाकू शकते. ही बैठक झाली की नाही याचा खुलासा करावा. मंदार या आरोप गंभीर म्हणावा का अन्य म्हणावा खरंच प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे या देशामध्ये एक जरी काही वेगळं झालं, म्हणजे आतापर्यंत सरकार यांच्या विरोधात, म्हणजे सरकार काय याच्या बाजूने काम करतंय, अमुक त्यांच्या बाजूने काम करतंय. आता या देशातल्या न्याय यंत्रणेबद्दल प्रसार माध्यमातला कुणी काय लिहिलं की हे यांच्या बाजूने आहेत, अहो लगेच न्याय यंत्रणेत सुद्धा यांचा विश्वास नाही. ते 17 एकांगी, एप्रिल. इतकी ढोंगी, इतकी दुटप्पी भूमिका अशा पद्धतीने, अहो म्हणजे हे कुणाला तरी या देशातल्या कुणाला विश्वास बसेल का हो की सुप्रीम कोर्टाचे जज म्हणे काय कुणाला तरी बोलवतात आणि त्यांना ब्रीफिंग होतं आणि ते तसे निर्णय देतात. इतके आता याला हास्यास्पद म्हणावं, मला खरंच क्षमा करा भोपाळमध्ये पण इतकं ब्रीफिंग हास्यास्पद अजित आरोप डोभाल तुम्ही करता. यांनी दिलेली आहे. जबाबदारीने बोलतो. मंदार मला जर पूर्ण मी करू दे. खोटा बोलत असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये माझ्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि मला अटक करा. काही लॉजिकल अहो ते सुप्रीम कोर्ट बघेल, तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान करताय. त्यामुळे इतकं काही लॉजिकल या चर्चेमध्ये आपण काही लॉजिकल मांडण्याचा प्रयत्न करू. बोलूया. पहिला मुद्दा त्यातला असा आहे, मगाशी आमचे मित्र पत्रकार नाही मला बोलू दे ना आता. नाही कसं आहे की काय मगाशी आमचा मित्र काय तिथं बसले टकले साहेब, ते असं म्हणाले की या केसमध्ये खूप त्यामध्ये तक्रारी दाखल केल्या गेल्यात आणि त्याच्यामुळे या केसला उशीर लागतोय. ते अपील करणारच ना, त्यांना काय अपीलाचा साधा न्याय मागण्याचा अधिकार नाही त्यांना. म्हणजे फक्त अधिकार बाकी सगळ्यांना आहे ना. यांनी काही करायचं नाही, यांनी शांतपणे या जे एक जो मुद्दा केशव उपाध्यायांनी उपस्थित केला नवाब मलिक होतात नाही एक मिनिट केशव उपाध्यायांनी जो नवाबाईंच्या आरोपांना काही द्यावा असं म्हणजे खरोखर आपण तो आरोप सुद्धा बाजूला ठेवूया, कारण तो आत्ताचा विषय नाहीये. पण नवाबभाई तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. केशव उपाध्याय म्हणतात की 6 वर्ष का लागली, जर तुम्ही इतके आरोप आणि इतके क्लिंचिंग एव्हिडन्सेस सगळे जर तुमच्याकडे होते तर इतका वेळ का लागला आरोप निश्चितीसाठी? मंदारजी, एखादा चार्जशीट अगोदर फाईल झाली होती. ज्युडिशियल प्रोसेसला हे डायरेक्टिव्ह देता येत नाही. कधी केस संपवा कोणाला बोलता येत नाही. म्हणजे म्हणजे जे 12 मार्चचे जे बॉम्ब ब्लास्ट होते, शेवटी त्याचा निकाल आल्यानंतर सेंटेन्स कधी झाला, किती वर्ष लागले. ज्युडिशियल प्रोसेसला आम्ही डायरेक्टिव्ह देऊ शकत नाही, कोणी डायरेक्टिव्ह देऊ शकत नाही. पण आजच्या घडीला ज्युडिशरीला पण ब्रीफिंग करणे हे या देशाच्या लोकशाहीला मारक परिस्थिती भाजपचं सरकार निर्माण करते. मंदार मला बोलायचं नाही या बाबतीमध्ये नवाबाई मला वैयक्तिक तुम्हाला नाही हा मुद्दा आपला आता चर्चेचा नाहीये. त्यांनी केलेला आरोप गंभीर आहे, एवढा आपण त्याची नोंद घेऊया. त्या आरोपाचं उत्तर कदाचित न्याय यंत्रणेतली लोक सुद्धा देतील किंवा त्याच्यावरती काहीतरी निर्णय सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ते घेतील नवाबाई तुमच्या या आरोपाच्या संदर्भात. पण सगळ्यात मुद्दा आपण सध्या जो चर्चेला येतोय या संपूर्ण प्रकरणामुळे, नव्या NIAच्या आरोपपत्राच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का नवीन चौमाल की येणाऱ्या काळामध्ये पुरोहित असतील किंवा साध्वी असेल यांना सुटण्याचा मार्ग यांचा मोकळा झालेला आहे? हो मंदारजी, हाच अतिशय महत्त्वाचा विषय आजसाठी. कारण की कर्नल पुरोहित म्हणा आणि साध्वी प्रज्ञा सिंगसाठी एक आता दार उघडले गेलेत. कारण की जसं सर्वोच्च न्यायालयाने शंका व्यक्त केली ते मोकोका लागतो की नाही वगैरे, तर याचं मी तुम्हाला अगदी कायदेतज्ञ म्हणून सांगतो की सर्वप्रथम मोकोका कशा काय लागतो की निव्वळ डावखोऱ्या पत्रकारांची इच्छा असेल किंवा काँग्रेसची इच्छा असेल की यांना मोकोकामध्ये अडकावं म्हणून मोकोका लागू शकत नाही. मोकोकासाठी एक कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी लागते. म्हणजे एक ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे उदाहरणार्थ बॉम्ब ब्लास्ट आहे किंवा खंडणी मागण्याची आहे, तर कंटिन्युइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी कशी ठरवावी की जेव्हा एखादं कृत्य घडतं, त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याच गुन्ह्याच्या अगोदर त्याच टोळीच्या लोकांवरती
पूर्व 10 वर्षाच्या अगोदरच्या आतमध्ये कमीत कमी 2 असे याच प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यात चार्जशीट दाखल झाली पाहिजे आणि कोर्टाने त्याचं कॉग्निझन्स घेतलं पाहिजे. तर जेव्हा या घटनेला म्हणजे 29 सप्टेंबर 2008ला ही जी घटना घडली होती, तर त्याच्या अगोदर याच्यापैकी जे 8-9 जण जे पकडले गेले होते, कोणाच्याही विरुद्ध एखादा मुंगी मारल्याचा देखील आरोप नव्हता नाही, पण किंवा त्याचा FIR अर्थ नव्हता. असा नाही ना, त्याचा अर्थ असा आणि नाही, कोणती त्याचा अर्थ चार्जशीट असा नव्हती. नाही होत. आणि अचानक करकरींना वाटलं की काहीतरी काँग्रेसला खुश केलं पाहिजे आणि तिकडे भाजपमध्ये अडवाणी कमजोर होते, म्हणून त्यांनी अचानक 2 चार्जशीट तयार केल्या आणि दाखल केल्या आणि कसं बसं त्यांनी मोकोका लावून टाकला. तर त्यावेळेस जर न्यायपालिका मजबूत असती, खंबीर असती, तर त्यांनी त्याच पेटाळून लावलं पाहिजे होतं. पण वर्षभरानंतर स्पेशल जज होते महाराष्ट्राचे, मुंबईचे, त्यांनी निर्णय दिला की मोकोका लागू शकत नाही. मग काँग्रेस सरकार गेली होती अपीलमध्ये, मग ते हायकोर्टाने म्हटलं की लागतो मोकोका, पण शेवटी सुप्रीम कोर्टात गेलं आणि जसं नवाबाई बोलले की अजित डोवालेच्या सांगण्यावरती सुप्रीम कोर्टाने त्याला प्रश्न उद्भवले की निर्माण केले की मोकोका लागू शकत नाही. पण ऑल सेड अँड डन सुप्रीम कोर्टाने पण वेगळे प्रश्न विचारलाय की मोकोका कसं लागतो आणि शेवटी NIA ठरवलं की मोकोका या केसमध्ये लागू शकत नाही. तर आपला जो प्रश्न आहे की याच्याने आता मार्ग उघडतो का साध्वी प्रज्ञा सिंगसाठी आणि कर्नल पोरेसाठी आणि इतरांसाठी, तर होय, निश्चित आता ते स्पष्ट झालंय की काँग्रेस सरकारने स्वतः राजकीय खेळीसाठी खोटा मोकोका लावला होता आणि तो आता निघालेला आहे मोकोका. एक प्रश्न विचारायचा निरंजन टाकले, या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी जे असतील, तिथे बॉम्बस्फोट झालेला आहे याच्यामध्ये काही शंका नाही, माणसं मेले त्याच्यामध्ये काही शंका नाही, अशा वेळेला जे दोषी असतील त्यांना तर नक्कीच जी काही शिक्षा आहे याच्यामध्ये ती व्हायला पाहिजे, अधिकाधिक शिक्षा व्हायला पाहिजे, यात शंका नाही. असं असताना याच्यात राजकारणाचा जो एकूण सगळा खेळखंडोबा सुरू आहे तो कधी थांबेल असं वाटते का तुम्हाला? कारण एक गोष्ट धरून बसल्यामुळे कदाचित संपूर्ण यंत्रणेवरती, सगळ्या तपासावरती प्रभाव पडेल, येणाऱ्या काळात सुद्धा तेच होईल. आणि आताची जी परिस्थिती आहे, NIAचा जो आरोपपत्र आहे, ह्याला पुन्हा चॅलेंज करण्याची प्रक्रिया येणाऱ्या काळात कशी असेल असं वाटतं? नाही, निश्चित म्हणजे ही खरोखरच म्हणजे वास्तविक ही खरोखर चिंतेची गोष्ट आहे. म्हणजे आज जरी उपाध्यांसारखी लोक काय हिंदूद्रोही वगैरे काय वाटेल ते वरळत असले तरी सुद्धा माझा या संपूर्ण गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त पत्रकार म्हणून आहे. हा पत्रकार म्हणून समोर आलेले फॅक्ट्स काय काय आहेत आणि त्याच्या आधारावरती काय निष्कर्ष निघू शकतात, अर्थ निघू शकतात, हे फक्त मी यावेळेला आत्ताही सांगत होतो. या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आधीचं सरकार असो का आत्ताचं सरकार असो, पोलीस यंत्रणा जर का खरोखर निष्पक्ष आणि स्वतंत्र इंडिपेंडंट जर त्यांना राहू दिलं तर याच्यातून खऱ्या गोष्टींचं तथ्य समोर येऊ शकतं. जसं 2006-2008च्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखीन एक गोष्ट समोर आलेली होती की यातल्याच काही मंडळींनी बजरंग दलाचे जे 2 जण नांदेडमध्ये वारले होते, बॉम्ब बनवताना त्यांचा मृत्यू झाला होता, हिमांशू पानसे आणि योगेश देशपांडे यांचा, तर यांनीच त्या दोघांना पण ट्रेनिंग दिलेलं होतं. पण मग 2000च्या त्यावेळच्या 6च्या या घटनेचं जर का इन्व्हेस्टिगेशन आधीच्या ATSनी खरोखर निष्पक्ष पद्धतीने केलं असतं तर कदाचित पुढच्या काही घटना टळल्या असत्या किंवा हे वाढू शकलं त्यावेळेस सरकार काँग्रेसच होतं. कुठलीच तपास यंत्रणा ही राजकीय नक्की पक्ष ना, ते- पण त्यावेळेस काँग्रेसच सरकार होतं तुमचं म्हणजे. आणि नाही, तुमचं म्हणजे निरंजन टाकलेत ना, तुम्ही डावखऱ्या विचारांचं नाही, डावखुऱ्या विचारांचं काय त्याच्यात म्हणजे पत्रकार जर का म्हणजे पत्रकार म्हणून संबंध येतोय. हे नवीन चौमाल हिंदू विरोधी काय पत्रकार असतो? पत्रकार कसला हिंदू विरोधी असतो? नवीन चौमाल तुम्ही असं कसं बोलू शकता? पत्रकार हिंदू विरोधी आणि मुस्लिम विरोधी असतो, पत्रकार असतो ना, असं कसं बोलू शकता तुम्ही? कारण पत्रकारिता करताना नाही असं नाही, हे मला मान्यच नाहीये, कारण पत्रकारिता करताना घटनेची चौकट असते, त्या चौकटीत करावं लागतं. मला काय खुलासा करते मंदारजी, मी ड्यू रिस्पेक्ट प्रत्येकाबद्दल बोलत नाही, त्याची निरंजनजी बद्दल व्यक्तिगत बोलत नाहीये, पण ही देशाची वास्तवस्थिती आहे जी आपल्या सगळ्या व्ह्युअर्स लोकांना देखील माहिती आहे की स्वातंत्र्याच्या काळापासून जेव्हा नेहरूंनी जेव्हा सत्ता धरली हातामध्ये तर त्यांनी डावखोऱ्या विचारच्या लोकांना खूप वाव दिला होता आणि लेफ्टिस्ट राईटची पॉलिसी दिली होती. तर अनेक मोठ्या पत्रकार वर्गाला कळालं की हिंदू विरोधी काम केलं, राष्ट्रविरोधी लिहून आणलं तर तुम्हाला वाव मिळेल, तुम्हाला पुरस्कार मिळतील, तुम्हाला म्हणजे आता हिंदूंच्या बाजूने केलं म्हणजे वाव मिळेल असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, आता जे सत्याच्या बाजूने त्याला वाव मिळेल. नाही काय काय सत्तेच्या बाजूने असेल त्यांना वाव मिळेल? पत्रकारिता समजलीच नाहीये तुम्हाला, काय बोलताय वकिलीबद्दल शंका घेत नाहीये, पत्रकारिता तुम्हाला सत्तेच्या विरोधात
भाग कसं बोलतोय ना असतं, आम्ही. पत्रकार हा एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात नाही, असतो. नाही. जे जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात पत्रकार असतो. नाही, तसं नाही, तो तसं नाही. पत्रकार नाही, असतो. जो तुम्ही चुकी- असं नाही बोलू शकत सरसकट नाही, त्याच्यामध्ये. तसं- तसं नाही, मला हे मान्य नाही. बोलायचं. आपण ठीक आहे, नाही, आपण मी आपण आपण प्रत्येक थोडं या पत्रकार- मुद्द्यावरती या मुद्द्यावरती केशव उपाध्ये, ठीक आहे, हा मुद्दा या सगळ्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंग असतील, अगदी पुरोहित असतील, कर्नल पुरोहित असतील, यांचा मार्ग मोकळा झाला तरी सुद्धा त्यातली जी भूमिका आहे किंवा त्यातली जी काही इतर माणसं आहेत त्या माणसांमुळे त्यांची पुन्हा एकदा जी काही लिंक आहे ती प्रस्थापित होईल असं तुम्हाला वाटत नाहीये का? एक सगळ्यात गोष्ट मी स्पष्ट सांगतो या ठिकाणी तपासात जे काही असेल तपास यंत्रणांना पूर्णपणे मोकळीक, आणि तिचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. ज्यावेळी काही दिवसापूर्वीच न्यायालयाने त्या 8-9 मुस्लिमांना सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळेस एनआयने हा निर्णय घेतला होता आणि त्यावेळेस या सरकारने हस्तक्षेप केलेला नव्हता. त्यावेळी सुद्धा फार त्यावेळची भूमिका आता बसलेल्या तथाकथित स्वतंत्र विचारांच्या पत्रकारांची फार वेगळी होती एकूण बुद्धिमत्तांची. नाही, तुम्हाला सोपं आणि आताची आहे. वेगळी आहे. पत्रकारांची पण ठीक आहे, पत्रकारांची तो- अशा तो- पद्धतीने मला- तुम्ही हे पुढचं बोला करताय, ना. हे सोपं माझ्याबद्दल आहे, तुम्ही हे फार काय सोपं आहे. मी पण तुम्हाला तुमच्याबद्दल प्रूव्ह काय करावं बोलतोय? लागेल. मंदार, शेवटी तुम्ही शेवटी प्रशासकीय न्यायालय द्यावं आहे, हे यासाठी पण मी प्रूव्ह तुम्हाला करायला लागेल पात्रच तुम्हाला. समजत नाही. त्यामुळे हा मंदार- विषयच येत नाही. मंदार तुम्ही yes, फक्त तुमच्याबद्दल yes. बोला, माझ्याबद्दल तुम्ही बोलू नका. मंदार नाही माझ्याबद्दल नाही सांगतो ना. नाही मी तुमचं नाव पण नाही घेतलं. तुम्हाला असं काय वाटतं तुम्हाला महत्व दिलं म्हणून मी स्वतंत्र विचारांच्या पत्रकारांची म्हणालो. नाही, स्वतंत्र तुमचं नाव विचारांचेच कशाला असायला लागतात. तुमचं नाव पण नाही घेतलं. मी असं पत्रकार काय स्वतंत्र करताय? विचाराचेच असावं म्हणजे लागतात. तथाकथित- मग मी काय माझं त्याच्यात काय- वाईट काय? मी केशव तुम्हाला- उपाध्ये तुम्ही सुद्धा पत्रकार होतात. केशव उपाध्ये तुम्ही सुद्धा पत्रकार होतात. स्वतंत्र विचाराच्या असण्यात वावगं काय त्याच्यामध्ये? टकल्यानं स्वतःला महत्व का द्यावं असं वाटतं? अहो, मी असं काय उगा स्वतःचं महत्व घ्यायचं? ठीक आहे. तुमचं नाव पण नाही घेतलं होतं टकले. ठीक आहे, असं काय आपण करताय? आपण आता विषयाला घेतलं महत्व नाव. देऊया. आपण उगाच विषयाला स्वतःचं महत्व देऊया. ऐकून घेतो हाली विचार. त्यामुळे या एक मिनिट, नवाबाई येतो तुमच्याकडे. त्यामुळे या विषयामध्ये जी वस्तुस्थिती असेल त्यानुसार शोध होईल. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण म्हणजे आपण बघितलंय गृहमंत्र्यांनी चिदंबरम यांनी कशा पद्धतीने अफिडेव्हिट बदललं इशरत जहा प्रकरणामध्ये. हे इतिहास आहे हा. आणि त्यामुळेच आम्ही जे म्हणतोय की एक हिंदू दहशतवाद ठरवण्याचा, हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीने केला. तो आता जर खऱ्या अर्थाने उघड होत असेल, बाहेर होत असेल, तर एवढं दुःख वाटण्याचं कारण काय? आणि नाही, दुःख कोणाला वाटत नाहीये. आम्ही परिस्थिती जन्य जे होते ते दाखवतोय. आम्हाला तरी कोणाला दुःख वाटत नाहीये. केशव उपाध्ये आपण मंदार फणसे मी आपल्याबद्दल बोलत नाही. हा. मंदार फणसे मी आपल्याबद्दल बोलत नाही, पत्रकार म्हणून तुम्ही बोलताय, पत्रकार म्हणून बोलताय, कारण मी पण पत्रकारच आहे म्हणून मी प्रत्येक बोलतोय. पत्रकार- नाही, बोलतोय. नाही मी म्हणालो ना, मला पूर्ण आदर आहे आपल्या तटस्थतेबद्दल. मला पूर्ण आदर आहे आपल्या पत्रकारितेबद्दल. मला पूर्ण आदर आहे. त्यामुळे तो काही मुद्दा या ठिकाणी येत नाही. मुळात माझा त्यातला मुद्दा या ठिकाणी इतकाच आहे या सगळ्या विषयामध्ये की वस्तुस्थिती आहे, काँग्रेस राष्ट्रवादीने राजकारण केलं पण आता आणि हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता मात्र जी वस्तुस्थिती असेल त्यानुसार कुठलाही हस्तक्षेप न होता या प्रकरणाचा तपास पुढे जाईल. ठीक आहे, हस्तक्षेप व्हायलाच नको हे याच्यामध्ये काही शंका नाही. नवाबाई, पुन्हा एकदा मूळ मुद्दा हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती कुठल्या दिशेने जाताना दिसते. या सगळ्या प्रकरणामध्ये एनआयचा आरोप निश्चितीचा जो भाग आहे तो आता पुढे आलेला आहे. इथून पुढे काय? नाही, आता ज्या प्रकारे उपाध्यायजी आता निरंजन टकले बाबतीत बोलताय, पत्रकारांबाबतीत बोलताय, 26/11च्या पूर्वी या करकरे साहेबांबाबत पण या पद्धतीने ही मंडळी बोलत होती. आता यांच्या विरोधात कोणी गेलं तर हे या पद्धतीनेच बोलताय. आमचं जे म्हणणं आहे की हे जे सगळं आजच्या जी घडामोडी आहे ते राजनाथ सिंग यांच्या आदेशानुसारच झालेली आहे. सत्तेचा दुरुपयोग आहे. आणि जे मी डोभाल साहेबांची मीटिंग बाबतीत मी माहिती दिली, आता मी ट्विटरवर ते सगळे लिंक टाकलेले, आपण पण बघा आणि ते लिंक उघडून बघा की ब्रीफिंग अजित डोभाल यांनी सुप्रीम कोर्टच्या जजेसनी केलं की नाही. ट्विटर माझा उघडा, बघा, आणि जर मी खोटं बोलत असेल तर माझ्यावर कारवाई सुरू कर. नक्की, ठीक आहे. हा मुद्दा नाही. या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की साध्वी प्रज्ञा सिंग असेल आणि कर्नल पुरोहित असतील यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झालाय किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. आरोप निश्चित झालेत. ज्या आरोपांमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबत थोडीशी वेगळी आता भूमिका पहिल्यापेक्षा आलेली आहे. ATSची भूमिका या अगोदरची आणि NIची भूमिका याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हा फरक कशामुळे आला हे सुद्धा एक कोडं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये किती राजकीय हस्तक्षेप या दोन्ही यंत्रणांवरती, तपास यंत्रणांवरती होता हे सुद्धा स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी एक म्हणावं लागेल की या सगळ्यामध्ये भावनांचा खेळ झाला आहे. राजकीय विचारधारा कुठल्याही असतील, पक्ष कुठले असतील, पण त्यांनी लोकांची जी भावनिक या सगळ्या प्रकरणामध्ये एक खेळ केलेला आहे तो खेळ आता थांबला पाहिजे.
खरा तपास झाला पाहिजे आणि खरे आरोपी जे आहेत त्या आरोपींपर्यंत या सगळ्या यंत्रणेला जाता आलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.